एकदा ज्या स्वप्नाची आपण वाट बघत होतो गेल्या अनेक महिन्यांपासून आपला संघर्ष आणि कुठेतरी आज यश मिळते, काय पहिली प्रतिक्रिया, काय भावना व्यक्त करताय? खरं तर उरणच्या नगराध्यक्ष पदाचं स्वप्न मी कधी पाहिलं नव्हतं, परंतु नगराध्यक्ष पदाला महिला आरक्षण पडल्याच्या नंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खऱ्या अर्थाने मला उभं राहा म्हणून सांगितल्याच्या नंतर मी उभी राहिलेली आहे आणि लोकांनी इतका प्रतिसाद दिला, कार्यकर्त्यांनी सगळ्या पक्षाचं धुवून काम केलं आणि जनतेचा आशीर्वाद, सगळ्या कुटुंबाचा आशीर्वाद, सगळ्या थोरा मोठ्यांच्या आशीर्वादामुळे माझा विजय झालेला आहे. कशा प्रकारचा संघर्ष होता, काय आव्हानं होती या मतात? आव्हानं होती, पैसा विरुद्ध जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई होती, पण साहजिकच धनशक्तीच्या विरोधामध्ये आता जनशक्ती निवडून आल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलंय. या निवडणुकीनंतर महापालिकांच्या देखील निवडणुका होत्या, मनोहर भोईरांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. असंच महाविकास आघाडीला यश राहण्यासाठी सारेजण आम्ही महाविकास आघाडी म्हणून खरं तर राज्यामध्ये महाविकास आघाडी होण्याच्या आधी उरण पनवेलला आमची महाविकास आघाडी झालेली होती आणि आज खरं तर दणदणीत विजय महाविकास आघाडीचा झालेला. लेकिनी पवार साहेबांचा शब्द पाळलेला आहे, म्हणजे पवार साहेबांना खूप आनंदाची बातमी आहे. काही ठिकाणी काही 100% आदरणीय पवारसाहेबांनी महिलांना कायमच प्राधान्य दिलं आहे आणि आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा पवारसाहेबांच्या माध्यमातून ही एक मोठी संधी मिळालेली आहे. विरोधकांना काय आव्हान करा, विशेष करून महेश बालदींना जे दिबा पाटलांच्या नावावर इथे संघर्ष करत होते? दिबा पाटील साहेबांच्या नावावर संघर्ष करण्याच्या पेक्षा ते दिबा पाटील साहेबांच्या संघर्षामध्ये कधी नव्हतेच मुळी. दिबा पाटील साहेबांच्या संघर्षामध्ये आम्ही सारेजण होतो, आमचे कुटुंबीय होते. आज माझे कुटुंबीय, माझे सगळेजण इथे आलेले, त्यांना विचारा आमच्या वडिलांच्या सांगण्यावरून किती जण जेलमध्ये होते, किती जणांनी काठ्या लाट्या खाल्लेल्या आहेत. त्यामुळे आगरी, कोळी, कराडी आणि या ठिकाणचे असलेले भूमिपुत्रांचा खऱ्या अर्थाने दिबा पाटील साहेबांच्या संघर्षामध्ये मोलाचा वाटा आहे, परंतु माझ्या विजयामध्ये साऱ्या समाजाचा वाटा आहे. पाहता जनतेला आपण काय आश्वासित कराल? बघा, या ठिकाणी उरणमध्ये कराडी असू द्या, कोळी असू द्या, आगरी असू द्या, मारवाडी असू द्या, गुजराती असू द्या, बौद्ध असू द्या, सगळ्या समाजाचे आणि मुस्लिम असू द्या, सगळ्या समाजाचे लोक आम्ही एक दिलाने आणि एक मनाने अनेक वर्ष राहतो. परंतु काही लोकांनी या ठिकाणी जातीपातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला, परंतु आजच्या विजयाने तो उलटून लावलेला आहे. एक शेवटचा प्रश्न महत्त्वाचा आहे की तुम्ही नगराध्यक्ष आहात, भाऊंचं स्वप्न होतं आणि आजच्या दिवशी, ह्या विजयाच्या दिवशी भाऊंचं स्मरण करणं गरजेचं आहे. खरं तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्यानंतर महाविकास आघाडीचे सारे नेते, माझे वडील स्वर्गीय वायजे कडू साहेब आणि प्रशांत पाटील साहेब यांच्या चरणी हा विजय मी नतमस्तक अर्पण करते.